उपक्रम खूप चांगला आहे. हे असे उपक्रम दरवर्षी व्हायला पाहिजे की जेणेकरून सायकल चालणारे जे लोक आहेत त्यांचा उत्साह वाढायला पाहिजे. आज आपण पुणेकरांच्या कररूपी पैशातनं जे सायकल ट्रॅक नगरपालिकेने आखलेले आहेत त्या सायकल ट्रॅकवर 4 व्हीलर पार्क केल्या जातात आणि सामान्य माणसाला जीव मुठीत धरून रस्त्याच्या मधून सायकल चालवायला लागते आणि सायकलवाल्याला ओव्हरटेक करून 2 व्हीलर 4 व्हीलरवाले डावीकडे वळतात. त्याला ते इज्जत देत नाहीत आणि त्याच्या मेहनतीचा विचार करत नाहीत. जर तुम्हाला डावीकडे वळायचं असेल तर सायकलवाल्याला पहिल्यांदा पास होऊन द्यायला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागून तुम्ही डावीकडे वळायला पाहिजे. सायकलवाल्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही सुद्धा कधीतरी सायकल चालवत होता, नंतर मग तुम्ही 2 व्हीलर खरेदी केली, मग 4 व्हीलर केली खरेदी, पण तुम्ही सामान्य माणसाला, सायकल चालवणाऱ्या माणसाला विसरलात. तर सायकलच्या आजच्या या इव्हेंटमधनं सर्वसामान्य सायकल चालवणाऱ्या गरीब माणसाला जर न्याय मिळाला तर याच्यामधनं नक्कीच काही ना काहीतरी आपल्याला फलित मिळू शकेल, एवढंच मला म्हणायचं आहे. सर काय सांगाल आता हे पुणे तिथे सायकलचे उन्हे म्हणजे काय? म्हणजे नेमकं पुण्यामध्ये सायकलिस्टच कमी झालेले आहेत. ज्यांच्या खिशामध्ये पैसा आहे, जे महागड्या सायकल घेऊ शकतात, ते स्पोर्ट्स इव्हेंटच्या दृष्टिकोनातून विचार करतात. पण जो माणूस मध्यमवर्गीय गरीब आहे, जो कामाच्या ठिकाणी सायकलवर जातो, त्याला सुरक्षित वातावरण राहिलेलं नाही आहे. तर ते सुरक्षित वातावरण तयार व्हावं याच्यासाठी नगरपालिका, स्थानिक प्रशासन, राज्य सरकार यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. स्थानिक प्रशासन कुठं कमी पडतंय का? हो, सायकल ट्रॅकवर जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण जर स्थानिक प्रशासनाने काढायचा प्रयत्न केला तर जो सामान्य माणूस आहे तो त्याला आखून दिलेल्या सायकल ट्रॅकवरून जाऊ शकेल आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल. ओके.